आता तरी तुम्हाला पटलं ना की नचिकेत ज्या मुलीच्या प्रेमात पडलाय ती कादंबरीच आहे म्हणून? नाही, पण आपली सई तर म्हणाली होती की कांगारू जिच्या प्रेमात पडलाय ती भारतीय मुलगी आहे म्हणून. अहो पण मुळात ती भारतीयच आहे. ती कुठे भारतीय आहे? ती तर कांगारीण आहे, ऑस्ट्रेलियाची. मी तिला भारतीय मानतच नाही. अहो तुम्ही मानत नाही पण बाकीचे लोक तर तिला भारतीयच मानतात ना. तिचे आई वडील पण इथलेच असतील ना. कधीतरी जाऊन ऑस्ट्रेलियाला स्थायिक झाले असतील. पण काय खरंच ते कांगारू त्या कांगारणीच्याच प्रेमात पडलंय का? हो, शेवटी कांगारणीला कांगारूच आवडणार, हो की नाही ग सई? नाही, पण मला एक सांगा. आता काय? नाही, तुम्हाला अगदी खात्री पटली की ती मुलगी हीच आहे म्हणून? अहो खात्री पटल्याशिवाय मी काहीच सांगत नाही, हो की नाही ग सई? हो 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 बरोबर आहे. हो हो, त्या कादंबरीनेच स्वतः सांगितलंय मला. हो का? अहो शेवटी बायका बायकांजवळच मन मोकळं करणार ना. तिला लग्न करायचंय नचिकेतची, म्हणूनच आली आहे ती इथे. तुम्ही बघितलत ना कसला थिल्लरपणा चालू असतो दोघांचा, हो की नाही ग सई? हो 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 मला तर बाई बघायची पण लाज वाटते. वा, तसं जर असेल ना तर मी आज खूप आनंदी आहे. मी पण. पटलं बाई एकदाच यांना. एक भारतीय मुलगी वाचली, नाहीतर त्या कांगारूने तिचा अगदी छळ केला असता नुसता. शेवटी स्वदेशी अस्मितेचा एक वार विजय झालाय, याचा मला अभिमान आहे. आम्हालाही अभिमान आहे, हो ना सई? हो 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 नाही, असायलाच हवा. आज खीर जरा आंबळ जास्तच झालीये. वामकुक्षी घेतो. हो हो, आराम करा. आजी, अगं काय गरज होती तुला कादंबरीचं नाव नचिकेतशी जोडायची? अगं हे सगळं मी तुझ्या आणि नचिकेतच्या चांगल्यासाठीच केलं ना. आजी मी समजून घेईन, नचिकेत हे समजून घे, पण कादंबरीचं काय ग? तिला वाईट वाटलं तर? काही वाईट वाटणार नाही. अगं पुढारलेल्या विचारांची मुलगी आहे ती. आप्पा केतकरांना तिच्याबद्दल काय वाटतंय यामुळे काहीही फरक पडत नाही. आणि मी हे सगळं का केलं हे ती समजून घेईल मुलगी. तू फार डोक्याला ताप करून घेऊ नकोस. हा, वेळ मारून न्यायची असते ग फक्त, बाकी काही नाही. काय गुजगोष्टी चालल्या आहेत आजीच्या आणि नातीच्या? हा नाही, काही नाही. तुम्हाला काय हवं होतं का? नाही नाही, मला काही नको आहे, पण मला एक सांगायचं होतं तुम्हाला. काय? त्या कांगारूला आणि कांगारणीला आज आपल्याकडे जेवायला बोलवा. काय? सई, तूच माझा निरोप दे त्यांना. म्हणावं जोडीनं जेवायला या. आपा पण त्यांना कशाला आता? सई बाळा, मी सांगतोय तेवढं कर ना. जा, जाऊन सांग. आजी काय काय? अगं चक्कर येऊन पडायची बाकी होते फक्त. देवकी has created a big problem. Seriously, असं का बिहेव केलं असेल तिने? And that is so sudden. I mean, मला काही कळलंच नाही आता मी काय बोलू. But I'm sure काहीतरी विचार केला असणार तिने. म्हणजे? See, she is a smart woman. असं काय पण नाही बोलणार. Then let's go and talk to her. Let's ask her. Hey, hold. No matter what. Not a garden. उठलो आणि गेलो. It's Appa Ketkar's house. तिथे जाण्यासाठी रिझन लागतं. Let me think. One sec. Hello? Yeah, it's me. Okay. And when is the event? Okay, I'll find out and I'll let you know. Is that okay? And one more thing. Strictly Indian snacks हवंय का function साठी?
ओके ॲक्च्युली माझा एक फ्रेंड आहे, मी त्याला विचारते आणि आय लेट यू नो. ओके थँक्यू, बाय बाय. आय जस्ट डोंट गेट इट. काय रिझन काढलं पाहिजे? सी देवकीला मी डिरेक्टली विचारलं तर आय डोंट वॉन्ट हर टू फील की मी ॲरोगंटली वागतोय म्हणून. गॉड आय एम सच अ फिक्स. डोंट वरी, आय मीन फॉर शुअर काही ना काहीतरी सोल्युशन निघेलच. होप सो. हाय साई, व्हॉट आर यू डुइंग हिअर? सई, आय वॉज अबाउट टू कॉल यू. मी आप्पांचा निरोप घेऊन आले. त्यांचा मेसेज? आता काय झालं? त्यांनी तुम्हाला दोघांना जेवायला बोलवलंय. व्हॉट? हो, आज या आमच्याकडे जेवायला. पण असं सडनली काय झालं? अगं मी कॅरी, तिला काय माहिती असणार? सी अप्पा केतकर इज सो अनप्रेडिक्टेबल दॅट त्यांच्या फॅमिली मेंबर्सना पण माहिती नसतं ते कधी काय वागतील. शी इज जस्ट अ मेसेंजर. फक्त मेसेज डिलिव्हर करते ती. तेच ना ग. सो लेट्स गो अँड फाइंड आउट. तुझं जाऊन कळेल अप्पांच्या मनामध्ये काय. या काय गे सई, तू त्यांना निरोप नीट दिला होतास ना? हो अप्पा. अगं मग अजून कसे आले नाहीत ते? आपोआप येतील ते. आपण जेवायला बोलवलंय ना, मग जेवायच्याच वेळेला येतील. आहा. अप्पा येऊ का? अरे या ना, या या या. अरे, तुमचीच वाट बघत होतो मी. या 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 लवकर. आर यू शुअर अप्पा? आय मीन तुम्ही सिरियसली आम्हाला लंचसाठी इन्व्हाइट केलंय? म्हणजे काय? या 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 या. या. बसा बसा बसा. बस ग बस बस. हा. कसं आहे, कधीतरी गैरसमज हे दूर व्हायलाच हवेत, नाही का? Am I dreaming? For sure. वा, जोडा छान दिसतोय बर का. शोभून दिसताय तुम्ही एकमेकांना. मग काय ठरवलंय तुम्ही पुढचं? पुढचं म्हणजे? ही ऑस्ट्रेलियाला कधी जाणार आहे परत? जाईन मी थोड्या दिवसात. वा वा, उत्तम. पण काही दिवसात म्हणजे नेमकं कधी? माझं स्टुडंट एक्सचेंज प्रोग्रामचं स्केड्यूल संपलं ना की मी जाईन. बा, पण जाताना सोबत याला घेऊन जा बर का. कारण तू गेल्यानंतर ह्याला इथे एकट्याला करमणार नाही. मी पानं घेते. हो, घ्या 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 घ्या. हा. प्रेमी जीवांची अशी ताटातूट झालेली मला आवडणार नाही. काय तू गेल्यानंतर इथे हाल होतील ग याचे. आलोच मी पळभरात. तुम्ही बसा दोघं जण गप्पा मारत अगदी निसंकोचपणे. हा? आलो. देवकी, माझं आणि कॅडीचं अफेअर असं का बोलले तू अप्पांना? Why did you tell? अरे वा, सुटले. नाही काय नाही. अरे वा, आज अगदी केतकरांच्या स्वयंपाकघरापर्यंत येऊन पोचली का आमची ही ऑस्ट्रेलियाची जोडी. छुपा रुस्तम निघाला तर तुम्ही आम्हाला काही कळू दिलं नाही. पण काही हरकत नाही, छान आहे तुझी ही कॅडी. आणि कॅडी, तू पण अगदी छान हुशार राजबिंडा मुलगा बघितला तर स्वतःसाठी. कुणी अगदी. थँक्स का तू. देवकी, मला तुझ्याशी इम्पॉर्टंट बोलायचंय. कोण समोर बोलता येत नाही, बाहेर हा,
हे हाक मारतायत वाटतं मला. आले आले. कल्पना तू बघ ग इकडचं जरा. होय, हे काय करतेच आहे मी. देवकी, देवकी वेट, देवकी. सौभाग्यवती, ओ सौभाग्यवती, अहो जेवणाचं कुठपर्यंत आलंय? म्हणजे पाहुण्यांना असं ताटकळत ठेवणं बरं नाही ना. अहो तयारच आहे सगळं. हा. तुम्ही बसा जरा. पानं वाढली की मी हाक मारते. हो चालेल ना. बरं आठवलं, आज विशेष पाहुणे आहेत म्हणून बागेतली घोसाळी तोडून ठेवली होती. म्हणजे गरमागरम अशी भजी करता येतील ना. जाऊन घेऊन येतो मी. अहो तुम्ही कशाला जाताय? मी आणते ना. तुम्ही बसा विशेष पाहुण्यांशी बोलत. हो ठीक आहे ठीक आहे. चल कांगारू, चल आपण जरा गप्पा मारत बसू. तोपर्यंत जेवणाची ताटं मांडतीलच एवढ्यात. हा ये. लोक, मी खूप ट्राय केलं देवकीशी बोलायला, पण इट्स ओके, मी ऐकलंय सगळं. डोंट वरी. ओके, मी एक काम करते, मी गार्डन मध्ये जाऊन देवकीशी बोलते. ओके ओके. आजी, फायनली मला ना 1 मिनिट नीट बोलायचंय तुझ्याशी. अगं आता मला तुम्हाला जेवायला वाढायचं ना. आता मला थांबायला वेळ नाहीये. अगं पण ऐक ना, मला फक्त एवढंच विचारायचं की तू माझं ही नॅक्स अफेअर असं का सांगितलं? अगं घोसावळी तोडत बोलायसारखा विषय आहे का हा? खूप मोठा विषय आहे. आता नाही बोलता येणार. अगं पण देवकी, अरे मला भजी करायची. जाऊ दे. देवकी, वी आर रिअली टेन्स्ड ओव्हर हिअर, सो प्लीज बोल, तू असं का सांगितलं? अरे दुसरा काही पर्याय होता का माझ्याकडे? तिचं नाही तर कोणाचं नाव सांगणार होते मी? अगं पण आणि आप्पा एखाद्या गोष्टीच्या मागे लागले ना की त्याचा सोक्षमोक्ष लागेपर्यंत शांत बसत नाही. तुमच्या दोघांचं नाव मी जोडलं नसतं ना तर त्यांनी नक्की सईचं आणि तुझं शोधून काढलं असतं. आणि मग काय झालं असतं याचा फक्त विचार कर. देवकी, पण याच्या सगळ्यामुळे नवीन प्रॉब्लेम क्रिएट झाला तर? अरे हो, पण तेव्हा वेळ कुठे होता विचार करायला? आणि मी जे काही केलं ना ते तुझा आणि सईचा विचार करूनच केलं रे. या पण त्याच्यामधून काहीतरी नवीन नको निघायला. यू राईट ना. मला तर असं वाटतंय की आता तो ओल्ड फॉक्स ना माझं आणि नॅकचं लग्नच लावून टाकेल. आय मीन नॉट दॅट आय केअर, पण तरी ना. मला समजतंय ग की तुम्हाला ह्याचा खूप त्रास होतोय, पण काळजी करू नका. तुमच्या दोघांचं लग्न नाही लावून देणार मी. There's a tension going on over here. गंमत काय करते तू? अरे माझ्यासाठी जशी सई आहे ना तसेच तुम्ही दोघं आहात. आणि आता काळजी करू नका, मी आहे ना. चला लवकर, आता आप्पा वाट बघत असतील. लवकर चला. झाली ना तयारी? हो. या या बसा या, बसा या. बसा. बसा 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 बसा. काय गे, हं? भारतीय पदार्थ कधी आतापर्यंत चाखून बघितलेस का नाही कधी? नॉट रिअली. पण मला आवडतं खायला. हां. वाटलंच मला. परदेशात वाढलेल्यांना या असल्या चांगल्या सवयी असण्याची शक्यताच नाहीये. शेवटी नशीब. तुम्हा सगळ्यांचं नशीबच वाईट. जाऊ द्या, करा सुरुवात करा. अरे ताई, आजी तुम्ही पण या ना, आपण बसू जेवायला. हा अगं, आम्ही जेवायला बसलो तर तुम्हाला वाढणार कोण? तुमचं होऊ द्या सावकाश. सो व्हॉट, आम्ही घेऊ आमच्या हाताने वाढून. यू नॉट किड्स एनीमोर. कम ऑन जॉइन अस. ये जेवायला ये. नाही, आमच्याकडे घरातल्या स्त्रिया ह्या नंतर बसतात, पुरुषांचं जेवण झाल्यावर. नाही, पहिली पंगत ही पुरुषांचीच असते. पण का असं? इनफॅक्ट आधी त्यांनाच द्यायला पाहिजे ना जेवायला. म्हणजे त्या जेवण पण बनवतात, त्या बाकीचं काम पण करतात. सकाळपासून एवढं सगळं करून त्यांनाच आधी भूक लागणार. नाही, हा भुकेचा प्रश्न नाहीये. असं कसं? आता
जेवण म्हटलं की प्रश्न भुकेचाच आहे. नाही, प्रश्न संस्कारांचा आहे. तुमच्यासारख्या संस्कारहीन परदेशीयांना काय कळणार आहे हे? जाऊ द्या. काय आहे, तू आता भरल्या पानावर बसलीस तेव्हा तुझ्याशी वाद घालायला नको. हा, कर, सुरू कर. प्रसन्ना, अरे सोलापूरला 40 किलो माल पाठवायचा होता, ठरलं ना ते? प्रसन्ना, अरे तू गप्प का बसलायस? मी तुला विचारतोय. आप्पा, त्यांना आपला माल नकोय. काय? त्यांनी तिकडल्याच कुठल्या तरी दुकानातून माल घेतला म्हणाले. प्रसन्ना, अरे एवढी मोठी मागणी तू हातची घालवलीस, त्यामुळे आपलं केवढं मोठं नुकसान होणार आहे कळतंय का तुला? आपण त्यांना वेळीच कळवलं नाही म्हणून ते चिडले. अरे असे कसे चिडले ते? आधीच ठरलं होतं ना. अहो जाऊ द्या हो, ही नाही तर दुसरी मागणी मिळेलच ना. प्रसन्ना, तू त्यांना कळवण्यात जो हलगर्जीपणा केलेला आहे त्यामुळे मोठं नुकसान झालंय. अरे तुझ्यामुळे कधी फायदा झालाच नाहीये, निदान नुकसान तरी करू नकोस. हो आप्पा. बाबा, बाबा, अरे तुम्ही नीट जेवलात ना सगळे? हो काका. हा. बाबा, कादंबरीला तुमच्याशी बोलायचंय थोडं. माझ्याशी? काका, ऍक्च्युली मला माझ्या युनिव्हर्सिटीमधून कॉल आला होता. त्यांनी मला सांगितलं की एका फंक्शनसाठी दे नीड 80 किलोज ऑफ लाडू. सो आय थॉट ऑफ टॉकिंग टू यू, म्हणजे तुम्हाला विचारावं की ही ऑर्डर आपण पूर्ण करू शकतो का? का नाही पूर्ण करू शकत? नक्कीच पूर्ण करू शकतो. ग्रेट, म्हणजे मग आता सगळे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह झाले. इन वन मोर थिंग, आता तुम्ही खाली जाऊन आपण सांगू शकता की सोलापूरची ऑर्डर जरी कॅन्सल झाली तरी आता एक मोठी न्यू ऑर्डर मिळाली आहे. कादंबरी, तुझे आभार मी कसे मानू ना तेच मला कळत नाहीये. हो कम ऑन काका, एवढं काही नाही त्यात. आणि मेनली तुमच्या फेसवरची स्माइल बघूनच छान वाटतंय. असं कसं? मोठीच आहे ती. अरे वा, करूया करूया लाडू. हो, चिंतामणीचा दूरध्वनी होता. त्या कोकणातल्या आपल्या जमिनीच्या 7/12च्या कागदपत्रांवर मला काही सह्या करायच्या आहेत. तेव्हा मी आज रात्रीच निघेन असं म्हणतोय. बरं. हा हा. आप्पा, हा, एक चांगली बातमी आहे. काय रे? अहो आप्पा, आपली सोलापूरची मागणी जरी रद्द झाली असेल ना तरी या कॅडीने एक नवीन मोठी मागणी दिली आहे आपल्याला. म्हणजे आपला सगळा नफा आता परत मिळेल आपल्याला, नुकसान भरून निघेल. वा 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 वा, उत्तम झालं. बरं का प्रसन्ना, मी आपल्या जमिनीच्या कामासाठी कोकणात निघालोय. हो, तेव्हा जरा तयारी करायला लागेल मला वर. हा, चालेल. तुम्हा दोघांना एक सांगायचं होतं. आम्हाला दोघांना? हो, तुम्हालाच. म्हणजे तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुमच्या या नात्याला माझा पूर्ण पाठिंबा आहे. अहो आपण पाठिंबा दिला काय किंवा नाही दिला काय, त्यांना काहीच फरक पडणार नाही. हो, असं कसं? मी कोकणातून आल्यानंतर एक महत्वाची घोषणा करणार आहे. कसली घोषणा आप्पा? आजपर्यंत सगळ्या गृहसंकुलामध्ये यांना कांगारू म्हणून ओळखतात, पण आता मी यांची एक नवीन ओळख सांगणार आहे. नवीन ओळख? होय, म्हणजे? तुम्ही दोघं आता विवाह बंधनात अडकून नवरा बायको होणार आहात हे कळायला नको का सगळ्यांना?